नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. अभंगाच्या पहिल्या चरणात जनाबाई आपल्याला सांगतात भगवंताचं नामचिंतन करायचंय. दादा ऐका, मृत्यू लोकामध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. इथं आल्याच्या नंतर माणसाला कर्म करावं लागतं. ते कर्म सफलतेकडे जावं, ते कर्म पूर्णतेकडे जावं असं जर आपल्याला वाटत असेल तर जनाबाई म्हटल्या नाम विठोबाचे घ्यावे. अगोदर भगवंताचं नामचिंतन करायचं, मग बाकीची कामं आपल्याला करायची. आपल्याला प्रमाण भरपूर पाठ असतात. संत म्हटले भगवंताचं नामचिंतन अगोदर करायचं, पण कशाच्या अगोदर करायचं? राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा, पण कधी मरायच्या? राम राम स्मरा. संत म्हटले अगोदर घ्या भगवंताचं नाम, पण कशाच्या अगोदर घ्यायचं? प्रमाण भरपूर सारी पाठ असतात आम्हाला, पण त्या प्रमाणांचा विचार जीवनात माणूस कधी करत नाही. संत म्हटले अगोदर करा, पण कशाच्या अगोदर करायचं? जेवण करण्याच्या अगोदर, आंघोळ करण्याच्या अगोदर, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, स्वयंपाक बनवण्याच्या अगोदर, नेमकं कशाच्या अगोदर भगवंताचं नाम घ्यायचं? मी सांगून जाईल. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनात एक सुभाषित आलं होतं. ते सुभाषित आपल्याला सांगतं भगवंताचं नामचिंतन हे कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नान माचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम भजे. अर्थ फार गोड आहे. 100 कामं सोडायची, अगोदर जेवण करायचं. 1000 कामं सोडायची, अगोदर स्नान करायचं. 1,00,000 कामं सोडायची, अगोदर दान धर्म करायचा. आणि कोटी कामं बाजूला ठेवायची, अगोदर भगवंताचं नामचिंतन. म्हणून राम राम स्मरा आधी. संत म्हटले अगोदर करा. माणसाकडनं जीवन जगत असताना देवानं आपल्याला कर्तृत्वही दिलं आणि कर्तृत्वासोबत आपल्याला भोक्तृत्व सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे मनुष्य कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळही त्याला भोगावी लागतात. आपण म्हणतो ताई आम्ही वाईट कर्म करत नाही, आमच्याकडनं वाईट कर्म घडत नाही. नकळत माणसाकडनं वाईट कर्म घडून जातं. ते कर्म चांगलं व्हावं, सफलतेकडे जावं, याच्याकरता भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये करायचं. संत म्हटले भजन करण्याकरता, भक्ती करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता हा मनुष्य जन्म तुम्हाला प्राप्त झालेला आहे. देवे दिला देह भजना तो या झाला फाटा बाधिकेचा. भजन करण्याकरता, भक्ती करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता जगाच्या मालकानं हे आयुष्य हा सुंदर देह दिलेला आहे. पण आम्ही भजन करता खरं खरं सांगा किती तास करता? किती तास करता? 1 तास, 2 तास, 3 तास, अर्धा तास, 10 मिनटं, 5 मिनटं, किती तास करता? बोलत नाही का तुम्ही? नियमाने होत नाही. मग इथं आल्यावर तरी हातावर टाळी वाजवावी, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणावं, पण ते पण जमत नाही आम्हाला. 22 तास आमच्या डोक्यात एकच गोष्ट आहे. काय? 22 तास आपल्या डोक्यात काय असतं? बाल्याची माय बालीन दावायदाची. 22 तास डोक्यात एवढंच आहे आपल्या. कमीत कमी इथं आल्याच्या नंतर तरी 2 तास कीर्तना करता, भगवंताच्या नामाकरता माणसानं इथं द्यावे. पण ते पण आम्हाला जमत नाही. लोक सहजच म्हणतात ताई तुमच्या कीर्तनानं आमचा उद्धार होणार आहे का? नाही होणार. याची खात्री आम्हाला. आमच्या कीर्तनानं तुमचा उद्धार होणार नाही, झाला नाही, होत नाही, होणार नाही. मी सांगते तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या कीर्तनामध्ये जे विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामचिंतन होतं आहे, आमच्या कीर्तनामध्ये जे विठ्ठल विठ्ठल भगवंताचं भजन होतं आहे, त्या विठ्ठल विठ्ठल नामानं तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते नाम घ्या, ते भजन करा. याच्याकरताच हा नरदेह प्राप्त झाला, याच्याकरताच देवानं देह दिला. ज्ञानोबरायांची भाषा फार गोड आहे. माऊली म्हटले जोपर्यंत आयुष्याची सूत्र चांगली आहेत तोपर्यंत माणसानं परमार्थ करावा. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले की माणूस परमार्थ करू शकत नाही, भजन करू शकत नाही, भक्ती करू शकत नाही. ज्ञानोबरायांची भाषा आहे आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची खळाडता. एकदा का सूत्र बिघडले आयुष्याचे, फार गंमत आहे आपल्या आयुष्याची. आपले डोळे जागेवर असतात बाबा तरी आपल्याला दिसत नाही, कान जागेवर असतात तरी आपल्याला ऐकू येत नाही, आपले पाय जागेवर असतात तरी आपल्याला चालता येत नाही. कारण ज्ञानोबरायांची वाचावी लागेल की आयुष्याचे सूत्र बिघडता. एकदा का सूत्र बिघडले की माणसाकडनं परमार्थ होत नाही. फार गंमत आहे आपल्या आयुष्याची. डोळे जागेवर असतात तरी दिसत नाही, कान जागेवर असतात तरीही ऐकू येत नाही. आणि या बहिऱ्यांची फार गंमत आहे, हे समोरच्याला बहिरं समजतात, इतके जोरात बोलतात. कानाची ताकद संपली, माणूस परमार्थ करू शकत नाही. प्रक्रिया आहे. एकाच्या लग्नाला 4 महिने झाले, तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणला डॉक्टर आनंदात संसार चालू आहे, अजिबात अडचण नाही, फक्त माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे. म्हणे मी जे बोलतो का ते तिला ऐकू येत नाही.
डॉक्टर म्हणे थंडी ताप सर्दी खोकला असता तर गोळ्या औषध देऊन व्यवस्थित केलं असतं. तुझी बायको घरी आहे, मी हॉस्पिटलमध्ये, मला कसं कळणार तिला किती फुटावरून आयुक येत नाही? तू एक काम कर, घरी जा, चेक कर तिला किती फुटावरून आयुक येत नाही, मग आपण ठरवू टावर कुठं पाहिजे आणि रेंज कुठं नाही. हा घरी गेला, पहिल्या दारात उभं राहिला. तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? भाजी काय केली? तेच काय रिप्लाय आला नाही. हा दुसऱ्या दारात गेला, तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? भाजी काय केली? तेच काय रिप्लाय आला नाही. त्याला टेन्शन आलं, बायकोला खरंच ऐकू येत नाही की काय? एक तर होईना. तुमच्याकडे होतात नाही, कुठेही तीच अडचणी, फार अवघड झालं लग्नाचं. त्याला टेन्शन आलं, खरंच सासऱ्यावर बहिरी नशिबी मारली की काय? याला थोडं राग आला, हा बायकोच्या जवळ गेला, रपकन हात उचलला, पाठीवरती हळू मारला. जोरात मारू शकत? तुम्ही क्रियापद सावकाश द्या, व्याकरण पक्क केलंय मी. बोला तुम्ही. जोरात मारू शकत? अयो. जोरात मारू शकत नाही, मारत नाही, तेवढी हिंमत नसते, तेवढी हिंमत नसावी, तेवढी हिंमत नसतेच. ज्याला जे लागन तेच घ्या, कारण घरी गेल्यानंतर मी कामी येणार नाही. मग आपुली आपण. हा बायकोच्या जवळ गेला, यानं रपकन हात उचलला आणि तिच्या पाठीवरती हळू मारला. ती रिटर्न झाली. अनादी निर्गुण प्रगटली भवानी. यानं तिला विचारलं, बाई किती वेळापासून तुला विचारतोय भाजी काय केली? ही म्हणे, मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही बोला, नाही तर मला इथं डॉक्टर बोलावं लागेल. कोणाची अडचण होती? अडचण कोणाची होती? याची होती. आणि डॉक्टरकडे कोणासाठी गेला? बायकोसाठी. संपली कानाची ताकद. काय परमार्थ करणारे माणूस? या कानाची ताकद संपली, डोळ्याची ताकद संपली, पायाची ताकद संपली की माणूस परमार्थ करू शकत नाही. फार गंमत आहे. कान जागेवर असतात तरी आपल्याला ऐकू येत नाही. लोक म्हणतात राम राम, ते म्हणतात लांब लांब. भजनी म्हणतात हे शंकरा, ते म्हणतात हे बंद करा. फिजिकली अनफिट झालं की माणसाच्या अडचणी वाढतात बाबा. म्हणून जोपर्यंत आयुष्याची सूत्र चांगली आहेत तोपर्यंत माणसानं परमार्थ करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी सांगून जाईल. तो भगवंत आहे एवढं जरी त्याचं अस्तित्व मान्य केलं ना, तो भगवंत खूप काही गोष्टी आपल्याला देतो. फक्त तो आहे एवढं मान्य करा. आज आपण मानायला तयार नाहीत. देवाला मानायला, देवाचं अस्तित्व मानायला आपण तयार नाहीत. देवाचं अस्तित्व जर आपण नाकारले तर समजा आपण आपलं पण अस्तित्व नाकारतोय. लोक म्हणतात ताई जगात देव नाही, न मानणारी बरीच लोक आहेत. मी सांगत असते, जोपर्यंत तो भगवंत तुमच्या माझ्या इथं आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. इथून जर गेला, तुमच्या माझ्या दारात गर्दी असते. कशा करता? रामनाम. रामनाम सत्य. लोक एवढे विचित्र निघाले. पुढे चालणारे म्हणतात रामनाम सत्य, पाठीमागचे म्हणतात शिरापुरी का बेत आहे 13व्याला. त्याच्यामुळे तो भगवंत आहे एवढं त्याचं अस्तित्व मान्य करायला शिका. तेवढं जरी मान्य केलं ना, देव खूप काही गोष्टी आपल्याला देतो. एक गोष्ट जबाबदारीनं मी बोलेल तुम्हाला, आपल्याला मंदिरातला देव नाही समजला तरीही चालेल, पण इथला समजून घ्या. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या इथं जो देव आहे या देवाला समजून घ्या. आणि इथला समजण्याकरताच मंदिरात जायचं असतं. जातो आपण मंदिरात कशा करता? देवाच्या दर्शनाकरता मंदिरामध्ये आपण जातो. भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवतो, उठून उभे राहतो, 2 हात जोडतो आणि ज्या देवाला पाहण्याकरता आम्ही गेलेलो असतो त्या देवाच्या समोर आपण आपले डोळे बंद का करतो? कधी प्रश्न पडला का करतो? त्याचं उत्तर ज्ञानोबराय देतात. का डोळे बंद करतो? चामाचे डोळे द्यावी ती. या चामड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं तो इतका सुंदर आहे. या चामड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं तो इतका सुंदर आहे. आता ते चामड्याचे डोळे बंद कर. तुझ्या अंतकरणातून तुझ्या गुरुनं तुला जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानाचे डोळे उघड. तुझ्या अंतकरणामध्ये आत्मा म्हणून परमात्मा मी तेवढाच सुंदर आहे. म्हणून इथला समजण्याकरता तिथं जायचं असतं. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या इथे एक सेन्स आहे आणि त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी सर्वा गटी राम देहा देही. संत म्हटले देवनटला नाना परी, देवनटला नाना परी, भरोनी उरला चराचरी,
कणा परी भरोड उरला चराचरी. तो भगवंत कणाकणात आहे, गटागटात आहे, फक्त आपल्या अज्ञानामुळे तो देव आपल्याला दिसत नाही. संत म्हटले